नमस्कार. आपण तेजक्षमा धृती शौचम या अशौचम याच्यापर्यंत आलो आहे. तेजक्षमा धृती शौचम मधल्या तेज आणि क्षमा आणि धृतीचा अभ्यास आपण केला. आता शौच म्हणजे जे पावित्र्य आज या गुणाबद्दल विचार करणार आहोत. गेले जवळजवळ 5 महिने आपण या 26 गुणांचा अभ्यास करतो आहे आणि हे सगळे 26 दैवी गुण आहेत. आज आपण पाहणार आहोत की चांगल्या कामासाठी आपली योजना करावी यासाठी हे सगळे गुण आहेत. त्यामुळे आजचे 3 गुण पाहून आपण माऊलींच्या सगळ्या या 26 गुणांबद्दलच्या 212पर्यंतच्या ज्या ओळी आहेत त्या आज आपल्या संपणार आहेत. एका अर्थाने आज एक चांगला विषय आपण पूर्णत्वाकडे नेणार आहोत. हा जो शौच म्हणजे पावित्र्य हा जो गुण आपण पाहणार आहोत ही अंतर्बाह्य शुचिता आहे. बाह्य शुचितेबद्दल आपल्याला खरं काही सांगायची आवश्यकता नाही. अगदी लहानपणापासून या बाह्य शुचितेबद्दल आपण जागरूक असतो. आपले पालक आपल्याला जागरूक करत असतात. आता आपली भूमिका बदलली आहे. आपण आपल्या नातवंडाला जागरूक करत असतो. सहजपणानं खाली पडलेली वस्तू घेऊ नको हां असं आपण सांगतो. हात धुवून जेवायला बस असं आपण सांगतो. त्यामुळे ही जी बाहेरची शुचिता आहे ती आपण चांगल्या पद्धतीनं आपल्या स्वतःच्या चांगल्यासाठी आरोग्यासाठी आपण या बाह्य शुचितेचा नक्कीच अवलंब करत असतो. आज आपल्याला पाहायचं आहे ती अंतर्बाह्य शुचिता पाहिजे आहे. शरीर स्वच्छ असणं, बाहेरून स्वच्छ असणं आणि आतून मनबुद्धी स्वच्छ असणं या दोघांचाही विचार या शुचितेमध्ये भगवंत करून सांगतोय, गृहीत धरलेला आहे. खरं तर माऊलींनी 2च ओव्या या शुचितेबद्दल अत्यंत सुंदर उदाहरण देऊन पटवलं आहे. पण आपल्याला मात्र नुसतंच आपण शिकलो आहोत, सुशिक्षित झालो आहोत, पण आज आपण शहरात राहतो. आपल्याला दिसतं आहे की आपली घरं स्वच्छ आहे पण घराबाहेर कचऱ्याचे ढिगारे आहेत. आणि मग हे करणारं कोण आहे आणि मग करणारं कुणीही असू दे ते स्वच्छ कुणी करायचं, फक्त महापालिकेची जबाबदारी आहे का वगैरे वगैरे असे सगळे प्रश्न या बाह्य शुचितेमध्ये पण आपल्याला येतात. त्या बाह्य शुचितेची गरज, त्याचं महत्त्व आपल्याला आहे. इथे मात्र आपल्याला त्या बाह्य शुचितेबरोबर अंतर्शुद्धीचा पण विचार करायचा आहे. हे कसं पटकन दिसून येतं म्हणून हे पटकन कळतं. मनाची शुद्धी कळत नाही. मनाचं काही शुद्धी करण्यासाठी, स्वच्छ करण्यासाठी आपली आपणच व्यवस्था करायला लागते. बाह्यशुद्धीसाठी आपण कोणाला तरी जबाबदार धरू शकू, कोणाची तरी मदत घेऊ शकू. मनाची जी शुद्धी आहे ती आपल्यालाच करायची आहे. त्यामुळे मन स्वच्छ करणं, मनाच्या म्हणजे शुद्ध सुंदर करणं ही खरी शुचिता आहे. चांगलं पौष्टिक पदार्थ ठेवायचं जे भांडं आहे तो आतला पदार्थ तर सुंदर असायलाच हवा, बरोबरच आहे. पण तो पदार्थ ज्या भांड्यात ठेवलेला आहे तोही चांगला असला पाहिजे. डेकोरेटिव्ह बाऊल असला पाहिजे, नाही तर चांदीचा, काचेचा असा असला पाहिजे. आतली वस्तू जितकी चांगली तितकी त्याचं बाहेरची गोष्ट पण तितकी चांगली असायला हवी असा आपला प्रयत्न असतो. याला अंतर्बाह्य शुचिता म्हणायचं. आता हे जे बाहेरचं सौंदर्य आहे ते आपल्याला पटकन कळतं. ते जमवायला हवं असेल तर आतलं आरोग्य. साधी गोष्ट आहे की आम्ही जर का आपली तब्येत किंचित जरी बरी नसली तरी आपल्याला जवळची मैत्रीण आपल्याला आज तुला बरं वाटत नाही आहे का, कारण चेहऱ्यावर लगेच आपल्या दिसतं. त्यामुळे आपलं आतलं काही बिघडलं की त्याचा बाहेरच्या ह्याच्यावर परिणाम होतो. हा आपला अनुभव आहे. त्यासाठी मग आतलं कसं स्वच्छ असायला पाहिजे. आपला स्वभाव, आपलं मन, आपण सतत चांगल्या कामामध्ये मग्न असणं, आपलं काहीतरी ध्येय असणं, अशा सगळ्यामध्ये आपल्याला मनाला गुंतवता आलं तर ती मनाची शुचिता राहते. मनाची शुचिता राहिली की आपोआपच बाह्य शुचिता पण राहते. असा सगळा विचार आपल्याला करायचा आहे. जुन्या काळापेक्षा विचार केला तर आता शुचितेबद्दल आपल्याला काही फार सांगायला हवं असं नाही आहे. परंतु जसं आहे ना की आपण आत्ता म्हटलं तसं की जेवणापूर्वी हात धुवायचं ही सवय लावली आहे. काही घरातून आपण जेवायला बसल्यापूर्वी मुलांना श्लोकही म्हणायला सांगतो. आता हे हात धुणं ही बाह्य शुचिता आहे. पण आपल्याला या शेतामध्ये धान्य तयार केल्यापासून आपल्या ताटामध्ये येईपर्यंत ज्या ज्या मंडळींनी केलेलं आहे त्या सगळ्यांबद्दलची कृतज्ञता आपण मुलांना व्यक्त करायला सांगतो. त्याच्यासाठी आपण श्लोक म्हणायला सांगतो. ही झाली अंतर्शुद्धता की त्यांच्याबद्दल आपल्या मनामध्ये कृतज्ञता असायला पाहिजे. असं दोन्ही गोष्टी करणं अपेक्षित आहे.
सुशिक्षित समाजाकडून तरी अपेक्षित आहे. हल्ली तर आपण पाहतो की शहरातल्या काय किंवा गावातल्या काय या नगरपालिका, महापालिका, म्युन्सिपालिटी ज्या म्हणतो, ही सगळी मंडळी किती काळजी घेतात. साधारणपणानं डासखोप झाले की त्याचा तो धूळ सोडणं वगैरे असं वस्तीमध्ये जाऊन या अशा प्रकारची सगळ्या गोष्टी होतात. बाहेरच्याबद्दल स्वतःबद्दल विचार करायची आवश्यकता असते. किती औषधं, किती पावडरी, किती तेलं, असं सगळ्या बाह्य शुचितेसाठी विविध तऱ्हा आपल्याकडे उपलब्ध आहेत. पण या सगळ्या बाह्य शुचितेबरोबर सातत्याने आपल्याला या अंतर्शुचितेची आठवण व्हायला पाहिजे. यासाठी हा सगळा शुचितेचा विषय. बाहेरनं चांगलं वाटतं, छान कपडे घालावेत, छान दागिने घालावेत, कोणत्या प्रसंगी कुठे जायचं आहे त्यावर आपलं सगळं बाह्य हे ठरलेलं असतं, ठरवू शकतो, असं सगळं आपण करतो. प्रश्न असा आहे की समर्थ म्हणतात वरी चांगला अंतरी गोड आहे. वरी पण चांगला आणि अंतरी पण गोड आहे, तया लागी कोणी तरी शोधित आहे. अशी माणसं लोकांना आवडतात. वरती तर चांगलं हवंच आहे, पण ते काय ते जन्माबरोबर आलेले काही गोष्टी असतील त्याच्यात आपण बदल नाही करू शकत. ते चांगलं ठेवावं, प्रयत्नपूर्वक चांगलं ठेवावं. पण वरी चांगला अंतरी गोड आहे, तया लागी कोणीतरी शोधित आहे, असं समर्थ म्हणतात. त्याची आठवण या शुचितेच्याबरोबर येते की असे अंतर्बाह्य शुचिता असली पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपल्याला थोडा प्रयत्न करावा लागतो. आतली शुचिता येण्यासाठी हा प्रयत्न करायला हवा. हे सौंदर्य जे आतलं सौंदर्य किंवा आतलं जे पावित्र्य आहे ते आतलं पावित्र्य येण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. असं एकदम ते होणार नाही. त्याच्यासाठी आत्ता म्हटलं तसं चांगले विचार यायला पाहिजे, चिकाटीने आणले पाहिजे. ज्याच्यासाठी आपल्याला जरा ते जर अशुद्ध होत असेल तर त्या विचारांनी बाजूला केलं पाहिजे, त्याचा वाईट विचारांना. असे सगळे प्रयत्न आपल्याला करायला पाहिजे. एक गोष्ट खरीच आहे की आपण शरीर माध्यम खरं धर्मसाधन म्हणतो, त्यावेळी शरीराचा विचार करायचाच आहे. त्याला तर चांगलं ठेवायचंच आहे, त्याला अंतर्बाह्य चांगलं ठेवायचं आहे. बाहेरून चांगलं करायचं, शरीर आतूनही चांगलं राहील, आपलं आरोग्यही नीट राहील ह्याचाही विचार करायचा. आणि त्या शरीराबरोबर मनबुद्धीसुद्धा आपली चांगली राहील असा आपण प्रयत्न करायचा. आपली मनबुद्धी चांगली राहायला हवी असेल तर आपल्याला आत्तापर्यंतच्या माऊलीने अनेक ठिकाणी सांगितलं आहे की सत्संग असायला पाहिजे, संतांचा सहवास असला पाहिजे. संत संग असला, सेवाभाव मनामध्ये असला की आपोआपच आपल्याला स्वभाव आपला चांगला होतो आणि ते मन शुद्ध होण्यासाठी उपयोगाचं आहे. आता हे सगळं बरोबर आहे, पण आणखीन एक गोष्ट आता या निमित्तानं हल्लीचं जग कसं झालेलं आहे तर हल्ली प्रत्येक गोष्ट आपण आपल्यापुरती पाहतोय की काय असं वाटायला लागलं आहे. गैर दिसलं तरी मला काय करायचं आहे अशी एक भूमिका आपली झालेली असते. त्याची पण या निमित्तानं आठवण करून द्यायची आवश्यकता आहे की मला काय करायचं आहे असं नाही विचार करायचा, मलाच करायचं आहे. जे जिथे चांगलं आहे ते सांगणं आणि जे वाईट आहे ते दूर करणं हे आपल्यालाच करायला पाहिजे. जसं आपण सद्विचारांचं श्रवण मनन करावं असं म्हणतो आहोत, तसं जे अयोग्य आहे ते अयोग्य आपल्याला बाजूला करता आलं पाहिजे. आता यासाठी लागणारं जे हिंमत आहे, संयम आहे, नियम आहेत, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या कशा येतील तर त्याच्यासाठी चित्त आपलं शुद्ध असायला लागतं. मग चित्त शुद्ध कशाने होईल तर जपानी, ध्यानाने, सत्संगाने, सद्विचाराने, सद्ग्रंथांनी आपलं चित्त शुद्ध होईल. अशा सगळ्या गोष्टी आपण आत्तापर्यंत पाहिल्या. ही जर अंतर्बाह्य मलिनता दूर झाली ना तर आपोआपच आत्मतेज प्राप्त होतं. याच्यासाठी ह्या शुचितेचा अभ्यास, या गुणाचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. आपली तर संस्कृती अशी आहेच, आपलं घर स्वच्छ करणाऱ्या केळसुंडीला आपण हळद कुंकू साखर वाहतो ना, इतकं म्हणजे पवित्रतेबद्दल आपल्या अंतःकरणामध्ये इतकं महत्त्व आहे त्याला की ते करणाऱ्याबद्दल पण आपण कृतज्ञता व्यक्त करतो. त्यामुळे आपल्याला हे आपल्या कृतीतून, संस्कारातून आपोआपच शिकवलं गेलेलं आहे. हे जे पावित्र्य आहे ते पावित्र्य म्हणजे आपला स्वभाव व्हायला पाहिजे. ते असं ओढून ताणून आणायची आवश्यकता नाही, सहजपणानं आपल्याकडून तशी कृती व्हायला पाहिजे. म्हणजे जसं आपण म्हणतो की ह्या चराचरामध्ये ईश्वर आहे. आत्तापर्यंत आपण हा अभ्यास काय करायचा आहे तर त्या ईश्वराला शोधायचा आहे. शोधायचं कसं तर तो सगळीकडेच आहे, चराचरात कणाकणात त्याचं अस्तित्व आहे. आपल्याही देहाचा विचार करायचा, देहाच्याही कणाकणात ईश्वराचं अस्तित्व आहे. त्यामुळे आपली जी स्वच्छता आहे ती केवळ अशा बाह्य झकपक कपड्यांपुरती नाही उपयोगाला येणार, तर आपल्याला आतमधली म्हणजे ईश्वर जर चराचरात आहे किंवा शरीरातल्या कणाकणात ईश्वर आहे तर ते सगळं स्वच्छ ठेवणं
कारण तो ईश्वर आहे ना, असा विचार आपल्याला करायला पाहिजे, असं समजू नये. माऊली आपल्याला काय सांगतात ते आपण माऊलींच्या शब्दात ऐकूया. 197 आणि 198 दोनच ओव्या माऊलींनी याच्यासाठी सांगितले आहेत, पण फार सुंदर दृष्टांत दिला आहे. म्हणजे ते दृष्टांत ऐकले ना की मग बाकीचं काही ऐकायचीच आवश्यकता नाही किंवा बाकी विचारच करायची आवश्यकता नाही, असं आपल्या लक्षात येईल. माऊली म्हणतात, आता निर्वाळुनी कनके भरीला गांगे पियुखे तया कलशाची या सारिखे शौच असे. आपण जे अंतर्बाह्य 4 वेळा विचार केला, माऊलीने किती सुंदर शब्दात सांगितलं की सोन्याचाच कलश. आता सोन्याचाच कलश म्हटल्यावर सोनंमुळे शुद्धच ना, त्याला अग्नीत घालून शुद्ध करून तर सोनं झालेलं असतं. त्या अशा सोन्याचा कलश आहे, बाह्यरूप तर आहेच, आणि असा सोन्याचा स्वच्छ म्हणजे शुद्ध सोन्याचा कलश, आणि त्यात शुद्ध गंगाजल म्हणजे आतही तितकंच पवित्र. सोन्याचा कलश आणि आत गंगाजल, तसं हे शुचिता म्हणजे अंतर्बाह्य शुद्धतेचं स्वरूप आहे. माऊलीने एका शब्दात सांगून टाकलं की शुचिता म्हणजे काय, अंतर्बाह्य शुचिता म्हणजे काय, तर सोन्याच्या कलशात गंगेचं पाणी, बस, आणखीन काही नाहीच. असं शुद्ध सोन्याच्या कलशामध्ये शुद्ध गंगोदक किंवा अमृताने भरलेली कलश असावा, त्याला अंतर्बाह्य शुचिता म्हणतात. आणखीन पुढे जाऊन आता हाच दृष्टांत, त्या दृष्टांत इतका चपकन आहे की लगेचच पुन्हा याच्यात व्याख्या करून टाकली. जे अंगी निष्काम आचार, आता ह्या सोन्याच्या कलशात गंगेचं पाणी अशी अंतर्बाह्य शुचिता सांगितली आहे, म्हणून लगेच सांगतात की जे निष्काम आचरण करतात, कुठल्याही प्रकारची कामना मनात ठेवत नाही असं जो आचरण करतो, जीवी विवेकुस आचारू, आणि चित्तामध्ये ज्याच्या कायम विवेक आहे, म्हणजे विवेकानं प्रत्येक कर्म करतो आहे आणि कुठेही स्वार्थ नाही आहे, निष्काम बुद्धीनं कर्म करतो आहे, तो सबाह्य घडाला आकारू शुचित्वात्वाची, तो अंतर्बाह्य शुचितेची मूर्तीच आहे, वेगळं काही नकोच आहे. 2च गोष्टी, विवेकाने प्रत्येक कर्म करायचं आणि निष्काम बुद्धीनं करायचं, किती शुचिता झाली, अंतर्बाह्य शुचिता झाली. सोन्याच्या कलशामध्ये गंगेचं पाणी, अशा पद्धतीने 2च ओव्यांमध्ये माऊलीने आपल्याला शुचिता सांगितली. आपण 750 वर्ष पुढे आलो, त्यामुळे माऊलींच्या वेळेला या 2च ओव्यात सांगितलेली शुचिता खरोखरच पटणारी होती. आज मात्र आम्ही सुशिक्षित झालो, खूप सुधारलो, खूप विज्ञान पुढे गेलं, परंतु एकीकडे मात्र ह्या बाह्य शुचितेकडे लक्ष दिलं, अंतरशुचितेला मुठभर लोकांनी लक्ष दिलं, पण बाकी मात्र जिकडे तिकडे ती शुचिता दिसत नाही असं लक्षात येतं. म्हणून ह्या गुणाबद्दल पुन्हा एकदा विचारपूर्वक प्रयत्नपूर्वक सगळ्यांना हे सांगायलाच हवं आहे. पुढला गुण आहे अद्रोह. तेजक्षमा हृती शौचम अद्रोहो नातिमानिता. अद्रोह आणि न अतिमानिता हे 2 गुण आज आपण बघणार आहोत. अद्रोह याचा आता द्रोह शब्द आपल्याला कळतो. द्रोह म्हणजे द्वेष, हिंसा, दुसऱ्याचं वाईट काहीतरी घात करणं, याला द्रोह म्हणायचं. त्याच्या उलट हे असं कधीच न करणं, त्याला अद्रोह म्हणायचं. कोणाबद्दल हिंसा नाही, कुणाला त्रास देणं नाही, कुणाला विरोध करणं नाही, याला अद्रोह असं म्हणायचं. आता हे सगळं करायचं म्हणजे काय करणार की काया वाचा मने, अगदी कुणाला कृतीने तर नाहीच, पण वाचेने सुद्धा नाही, कुणालाही असा विरोध करायचा नाही. तुझं चुकलं, तुझं बरोबरच नाही, काहीच म्हणायचं नाही. आता हे वागणं खूप अवघड आहे नाही का. अद्रोह म्हणजे काय, तर जराही कशालाही विरोध करायचा नाही, कुणालाही वाईट म्हणायचं नाही, कुणाचाही द्वेष हिंसा तर नाहीच नाही, कुणालाही कुठल्याही प्रकारचा आपल्याकडून त्रास होईल असं आपलं वर्तन असता कामा नये. म्हणजे बाकी त्रास देणं, लुबाडणं वगैरे तर नाहीच नाही, पण आपला प्रयत्नपूर्वक आपलं कर्म असं असलं पाहिजे की आपल्या कर्माचा कुणालाही त्रास होता कामा नये. इतके ह्या अद्रोहमध्ये सात्विकता आहे. अत्यंत सत्वगुण प्रधान असा हा गुण आहे. सगळ्यांच्या भोवती सद्भावच पाहिजे, कोणालाही अशा पद्धतीनं लागेल असं बोलायचं नाही, काहीच नाही. काया वाचा मनाने अद्रोह करायचा म्हणजे खरं तर जगा आणि जगू द्या असं शांतपणानं राहायचं, इतका त्याचा खरा अर्थ. आता याच्यात आलंच की जो अद्रोही माणूस आहे, जो अशा प्रकारचं चांगलं वर्तन करतो आहे, तो नसणारच स्वार्थी माणूस असा कोणालाही त्रास देणार नाही असं होत नाही. त्याचा स्वार्थ होण्यासाठी तो येणं केनं प्रकारेनं त्रास देईलच. पण त्यामुळे हा जो अद्रोह गुण ज्याच्याजवळ आहे
तो जराही स्वार्थी नसतो. सगळ्या जगाचं कल्याण व्हावं, कोणीच दुःखी असू नये. परोपरीनं आपल्या प्रयत्नपूर्वक दुसऱ्याचं काही दुःख आहे, दुसऱ्याचे काही कष्ट आहेत, तर ते दूर आपल्याला करता यायला पाहिजे. खरं तर असं आहे जग, असं वाटतं की ह्या जगामध्ये सगळीकडे दुःखच भरलेलं आहे. अगदी अधिभौतिक, आध्यात्मिक, अधिदैविक ताप प्रत्येकाला येणं केलं प्रकारेण आहेच. प्रत्येकजण कोणी ना कोणी, प्रत्येक काहीतरी, कुठंतरी शारीरिक तरी व्याधी आहे, काही मानसिक तरी व्याधी आहे, काही बौद्धिक तरी काही काही ना काहीतरी कमतरता ही प्रत्येकाला आहे. असं दुःखमय जीवन आहे असं वाटतं खरं म्हणजे. पण इथे आपल्याला असं दिसतं की हा जो अद्रोही आहे, हा गुण ज्याच्याजवळ आहे, तो असं दुसऱ्याचं दुःख दूर करण्यासाठीच प्रयत्न करतो आहे. त्याला अद्रोही म्हणायचं. की तो दुसऱ्याला त्रास तर नाहीच दे, पण शक्य होईल प्रयत्नपूर्वक तो दुसऱ्याचं दुःख कमी करेल. त्याचे जे म्हणजे त्यांनी प्रेमानं पाठीवर हात फिरवावा, त्यांनी काहीतरी 4 शब्द चांगले बोलावे, दुसऱ्याचं दुःख कमी करावं, अशा प्रकारचा स्वभाव या अद्रोही माणसाचा आहे. तो गुण आपल्याजवळ असावा असं ते आपल्याला सांगतात. म्हणजे कुठून तरी त्या माणसाचं दुःख कमी होईल, त्याला जरा आधार वाटेल, आपल्याशी बोलल्याबद्दल त्याला बरं वाटेल, अशा पद्धतीचं वर्तन करणारा जो आहे, त्या असा जो स्वभाव ज्याचा आहे त्याला अद्रोही म्हणायचं. कोणासाठी तरी तन मन धनपूर्वक मदत करणं हे त्याचं काम असतं. अशी जी मित्रभावना आहे ना, ती मित्रभावना ज्याच्याजवळ असते त्याला अद्रोही असं म्हटलं. माऊलींच्या ओव्या आपण पाहूया. थोड्या अधिक ओव्या आहेत, म्हणजे मगाच्या सारखं अंतर्बाह्य शुचितेला माऊलीने 2 ओव्यांमध्ये अगदी सहजपणाने सांगून टाकलं. आता माऊली हा मुद्दा आपल्याला की आपला स्वभाव दुसऱ्याचं दुःख दूर करण्यासाठी, दुसऱ्याचा त्रास दूर करण्यासाठी असायला हवा, यासंबंधी माऊली आपल्याला छान दृष्टांत दिला आहे. दृष्टांतच असा आहे, वाचल्यावरच आपलं की आपलं प्रत्येक कर्म, प्रत्येक कृती, प्रत्येक विचार हा दुसऱ्याच्याही कल्याणाचा आहे का, हा आपल्याला तपासून घ्यायला पाहिजे. माऊली पहिल्याच ओळीमध्ये म्हणजे 199व्या ओळीमध्ये सांगतायत, का फेडीत पाप ताप पोखित तिरीचे पादप, समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. समुद्रा जाय आप, समुद्रात जातं पाणी गंगेचं. कसं जातं गंगेचं पाणी समुद्रात? तर ठीक आहे, प्रत्येक म्हणजे आकाशात पर्यंतोयम यथागसे सागरम असं म्हणतोच आपण की आकाशातलं पडलेलं पाणी येणं केलं प्रकारेण नद्यांना मिळतं आणि मग त्या नद्या समुद्राला मिळतात. तसं आता डोळ्यासमोर आणायचं की गंगा उगम पावली आणि ती गंगेचा हे समुद्राला जाऊन पाणी मिळतं. हे पाणी जाता जाता काय काय करतं, का फेडीत ताप पाप ताप. तर म्हणे त्या गंगेमध्ये स्नान करायला येणाऱ्या मंडळींचा पाप ताप ही गंगा दूर करते. जाते समुद्राला मिळायला, पण जाता जाता सुद्धा ती सत्कर्म करते आहे, दुसऱ्याचं दुःख दूर करते आहे. पाप आणि ताप जे की त्रस्त झालेली मंडळी आहेत पापानी किंवा तापानी, ते सगळ्यांचं त्रस्तपण ते दूर करते. इतकंच नाही तर पोखिते तिरीचे पादप, पादप म्हणजे वृक्ष, हे तिरीला म्हणजे दोन्ही किनाऱ्यांवर असणारे जे वृक्ष आहेत ते वृक्षसुद्धा ती काय करते, त्या वृक्षांचं सहज पोषण करते आहे. दोन्हीकडल्या किनाऱ्यावरच्या सगळ्या शेती झाडं वगैरे ही सुजलाम सुफलाम भाग सगळा करून टाकते आहे. गंगा किंवा कोणतीही नदी समुद्राला मिळते जाताना, अशी मिळत असताना काय काय करत जाते, तर स्नान करणाऱ्या लोकांचं पाप ताप धारण करते आणि भोवताली असणाऱ्या सगळ्या झाडांना सुजलाम सुफलाम ठेवते. आपला नेमकं हेच करायचं आहे की ज्याच्याजवळ हा गुण आहे तो काय करेल, तर सहवासात येणाऱ्या प्रत्येकाचं पाप ताप नाहीसं करेल, त्याचं दुःख दूर करेल. कधी बोलून, कधी मदत करून त्रस्त झालेल्याचा त्रस्तपणा दूर करणं याला अद्रोह असं म्हणायचं. आणखीन एक उदाहरण देत आहे, का जगाचे आंध्य फेडितू, श्रियेची राऊळे उघडितू, निघे जैसा भास्व तू प्रदक्षिणे. काय सुंदर दृष्टांत दिला आहे की तो रोज सकाळी सूर्य उगवतो आणि प्रदक्षिणेला निघतो. तो जो काही प्रदक्षिणेला सूर्य बाहेर पडतो तो काय करतो, जगाचे आंध्य फेडितू, अंधार नाहीसा करतो, सगळ्यांना प्रकाश देतो. हा वाईट आहे म्हणून ह्याला देणार नाही असं काही करत नाही, सगळ्यांना तो प्रकाश देतो. आणि काय करतो, श्रियेची राऊळे उघडितो. सूर्य उगवला, प्रकाश पडला की लोकांचा उद्योग सुरू होतो. लक्ष्मी, श्री म्हणजे लक्ष्मी, लक्ष्मीची मंदिरं म्हणजे कमळं विकसित होतात किंवा सृष्टी सौंदर्याचे की आहे, सृष्टी जी आहे त्या सृष्टीच्या शोभेची मंदिरं उभी राहतात. सूर्यावरती सगळं अवलंबून आहे.
सूर्य आला म्हणून आपलं हे सगळं जलचक्र चाललेलं आहे. त्यामुळे सृष्टीची सगळी शोभा त्याच्यावर अवलंबून आहे. असा हा सूर्य प्रदक्षिणेला निघतो आणि प्रदक्षिणा निघाला की असं सगळ्यांना आनंदी करून जातो. आपोआपच निघाला की सगळ्यांचा अंधार नाहीसा होतो आणि सगळ्या सृष्टीला शोभा आणण्याचं काम तो करतो. आता गंगा नदी झाली काय, म्हणजे जल काय आणि सूर्य काय, दोघेही जण दुसऱ्याचं त्रस्तपण दूर करतात. त्याला म्हणायचं अद्रोह. आपला स्वभाव असा असला पाहिजे की दुसऱ्याचं त्रस्तपण दूर होईल, त्याची काळजी दूर होईल, त्याला जरा आनंद समाधान मिळेल, त्याचं दुःख थोड्या काळापुरतं का होईना दूर होईल. येणं काही प्रकारेनं काही मदत करून त्याचं त्रस्तपण दूर करणं याला अद्रोह असं म्हणायचं. आणखी तैसी बांधिली सोडिता बुडाली काढिता साकडी फेडिता आर्ताची. हा जो आर्त आहे म्हणजे दुःखी आहे, कष्टी आहे, त्याला काय करावं तर त्या आर्त असणाऱ्या अज्ञानी असतील, बद्ध असतील, या बद्धांना मुक्त करणारा तो अद्रोही आहे. की तो बिचारा खऱ्या अर्थानं त्याचं जे बद्धपण आहे, त्याचं जे अज्ञान आहे तो दूर करतोय, किंवा या संसार सागरामध्ये जो कोणी बुडतोय त्याला तो आधार देतोय, त्याचा तो उद्धार करतोय, बुडणाऱ्याला वाचवतोय, संकटग्रस्त जे आहेत त्या संकटग्रस्तांना, दुःखी लोकांना तो वाचवतोय. असा वाचवणारा त्याच्याजवळ असणारा जो गुण तो अद्रोह. किंबहुना दिवस रात्री पुढीलांचे सुख उन्नती आणित स्वार्थी प्रवेशी जे. इतकंच काय, दिवस रात्री, रात्रंदिवस, अहोरात्र काय करतो, पुढीलांचे म्हणजे पुढीलांचे सुख उन्नती, दुसऱ्याला सुख कसं मिळेल याचा तो विचार करतो. जराही स्वार्थ नाही आहे. दुसऱ्याला सुख कसं प्राप्त होईल याचा विचार तो करतोय. दुसऱ्याचा उत्कर्ष कसा होईल, त्याची उन्नती कशी होईल याचाच त्याचा सारखा विचार आहे. आणित स्वार्थी प्रवेशीचे म्हणजे स्वार्थ नाहीच, आपल्याबरोबर दुसऱ्याचाही विचार करणारा. म्हणजे कदाचित असं होईल की दुसऱ्याच्या फायद्यावर त्यालाही मिळेल, पण तो आपल्या स्वार्थासाठी काही करणार नाही आहे. म्हणजे आपल्याला काही आपला स्वार्थ पुरा होण्यासाठी दुसऱ्याला काही त्रास झाला तरी चालेल अशी वृत्ती वाढलेली असते. इथे आता ते म्हणतात की आणित स्वतःचं झालं तर झालं, नाही झालं तरी चिंता करायची, दुसऱ्याचं दुःख दूर झालं पाहिजे, असा जो आहे त्याला अद्रोही म्हणायचं. वाचुनी आपुली या काजा लागी प्राणी जाताच्या अहित भागी संकल्पाचीही आडवंगी न करण्याचे. इतकंच कशाला, पुढे ते म्हणतात आपुली काजा लागे म्हणजे स्वतःचं हित होण्यासाठी, आपल्या कारणासाठी, प्राणी जाताच्या अहित भागी. समजा दुसऱ्याचं थोडंसं अहित झालं, आपला फायदा होतोय ना, त्याच्यासाठी दुसऱ्याचं अहित जरा झालं असा विचार सुद्धा त्याच्या मनाला शिवत नाही. आपल्याला त्रास झाला तरी चालेल, पण दुसऱ्याचा त्रास दूर झाला पाहिजे ही वृत्ती असणार याला आपण अद्रोही म्हणणार आहोत. साधारणपणाने स्वभाव असा असतो की मला झालं की झालं, दुसऱ्याला समजा त्याचा फायदा झाला तर होऊ दे, पण नाही झाला तरी मला त्याचा विचार करायचं कारण नाही आहे. रेल्वे प्रवासामध्ये असा अनुभव येतो. आपल्याच वयाचं कोणीतरी समोर बसलेलं असतं आणि त्यांना खालची सीट मिळालेली नसते, वरती चढणं शक्य नसतं. त्यामुळे असं सारखं वाटतं की यांना कोणीतरी आता मदत केली पाहिजे. मग असं वाटतं की अरे कोणी मदत, दुसरा का, मी का नाही. असं जेव्हा वाटेल तेव्हा हे अद्रोही म्हणजे काय ते आपल्याला काय. कुणीतरी मदत केली पाहिजे, मी पण याच वयाची आहे ना, मग मी कसं म्हणणार की ठीक आहे तुम्ही खाली झोपा मी वर झोपते, असं नाही ना म्हणू शकत. मग कुणीतरी नाही, आपण का नाही करायचा, हा विचार जेव्हा मनात येईल तेव्हा तो अद्रोही गुण आहे असं आपल्या लक्षात येईल. दुसऱ्याच्या यशासाठी, दुसऱ्याच्या कल्याणासाठी आपल्याला त्रास झाला तरी चालेल असा जो विचार करणारा आहे त्याला अद्रोही म्हणायचं. या अर्थाने म्हणजे आपला विचार पण मनात घ्यायचा आहे. ठीक आहे आपल्याला झाला त्रास तरी चालेल, पण दुसऱ्याला त्याचा त्रास होता कामा नये. पै अद्रोहत्वाईशिया गोष्टी ऐकसी जिया किरीटी ते सांगितले हे दिठी पाहू येत असे. माऊली ह्या 204 या ओवीमध्ये सांगतायत, अर्जुना तुला ना मी हे जे काही अद्रोह म्हणजे काय ते सांगितलं ना, ते तुला प्रत्यक्ष पाहता येईल, प्रत्यक्ष ऐकता येईल अशा पद्धतीने मी सांगितलं. आता खरंच आहे ना, प्रत्यक्ष म्हणजे गंगेचं वर्णन, सूर्याचं जे उदाहरण दिलं त्यावरून ते आपण प्रत्यक्ष पाहतोच आहोत. त्यामुळे तुला प्रत्यक्ष पाहता येईल अशी उदाहरणं मी दिली आहेत. ही अशी वागणूक जिथे दिसेल की आपल्याला त्रास झाला तरी चालेल,
सगळा पाप ताप सहन करायचं, पण त्यांचं त्रस्त पण दूर करायचं, असं करणाऱ्या गंगेचं उदाहरण घेतलं आहे. आणि असं जो करणार आहे त्याला अद्रोह असं म्हणायचं. ही उदाहरणं मी तुला दिली असं 204व्या श्लोकाचं. इतकं आता अशी माणसं आपल्याला दिसली ना तरीसुद्धा आपल्याला एक प्रकारचा आधार वाटतो असं काम करणाऱ्या. परवाच आमच्या चौकामध्ये एक दृश्य सकाळीच मला दिसलं. मी सकाळी आमच्या चौकात महाराजांच्या मठात, गजाननाच्या मठात जाते आणि पेपर घेऊन परत येते. तर तिथेच गेलेली असताना वळणावरती एक रिक्षा थोडीशी उलटली आणि नेमकं त्या रिक्षेमध्ये कांदे बटाट्यांची पोती होती. हातगाडीवाला रिक्षातून तो घेऊन जात असेल आणि मग ते सगळं पोत्या रस्त्यावरती कांदे इकडे तिकडे सगळीकडे पसरले बिचारायचे. एवढी लोक तिथून जात येत होती, परंतु कोणी थांबत नव्हतं. तो बिचारा त्याच्या परीनं उचलायचा प्रयत्न करत होता, जो तो आपापल्या घाईमध्ये. कोणाला वेळ आहे याचे कांदे उचलायला. पण तेवढ्यामध्ये काय झालं तर प्रभात शाखा संपली आणि प्रभात शाखेची लोक येत होती. त्या लोकांनी भरा त्याचे कांदे सगळे. आता त्यांचा विचार करता तर प्रभात शाखेचे स्वयंसेवक सगळे वयाने मोठेच होते की, पण त्यांनी हा विचार केला. त्यांनी बराबर त्याचे कांदे सगळे भरून दिले. एक 10 मिनिटात काम केल्याबरोबर ते सगळं झालं. मी विचार केला की आता हे सगळं आजूबाजूला जेव्हा आपल्याला दिसतं ना की आजही आपल्याला अशी म्हणजे आता ह्याचं प्रमाण कमी आहे. मी आत्ता म्हटलं तसं की रस्त्याने एवढी लोक जात होते. कोणाला असं वाटलं आता त्यांना काय वेळच वेळ होता का, ते रिकामटेकडे होते का? खरं तर त्यांच्या वयाचा विचार करता रहदारीच्या त्या चौकामध्ये अशा प्रकारचं काम करणं धोक्याचंच होतं. पण तरीही ती मंडळी करत होती. त्यांनी हाने विचार केला की मला काय त्रास होईल, मला काही त्रास झाला तरी चालेल, पण या माणसाला मदत केली पाहिजे. याला अद्रोह म्हणायचं. तर भोवताली अशा गोष्टी आपल्याला दिसतात, त्या आपण पाहिल्या की ह्या गुणांची ओळख आपल्याला पडते. आणि अशा माणसांमुळे आपल्यामध्ये जो काही हा असा विचार कधी येत असेल तर तो जरा पक्का होतो की नाही हेच करणं बरोबर आहे असं आपल्याला वाटतं. जसं असं ना धर्मराज युधिष्ठिराची आठवण होते की धर्मराज युधिष्ठिर हा असा होता की तो दुर्योधनाला पण सुयोधन म्हणायचा. त्याच्याजवळ शत्रू हा भावच नव्हता खरं म्हणजे. एका ज्याला म्हणतात ना सगळ्यांची मैत्री अजात शत्रू असा तो होता. त्यामुळे तो दादांत समोर इतका त्रास देणारा हा दुर्योधन, पण त्यालाही तो सुयोधन म्हणायचा. त्याच्याबद्दल त्यांनी वाईट कधी चिंतेलं नाही. शत्रू तर नव्हताच त्याच्या मनामध्ये. अशा प्रकारचं म्हणून आपली प्रार्थना सुद्धा सर्वत्र सुखीनः सन्तु सर्वे सन्तु निरामय अशी आहे. सगळ्यांना सुख, सगळ्यांना आनंद प्राप्त होऊ दे अशी आपण प्रार्थना करतो. हे आणि त्या असं सगळ्यांना मिळावं ह्याचे पराकाष्ठाचं प्रयत्न करणं याला अद्रोह म्हणायचं. आता हे असा गुण आपल्यामध्ये येण्यासाठी खरं तर अंतःकरण अत्यंत विशाल, जराही स्वार्थाचा कणही असता का आपण आपला विचार करायला लागलो की त्या अद्रोहीपणाच्या विरुद्ध गेलो असं होईल. त्यामुळे खरोखरच अंतःकरण विशाल केलं तरच होईल. विश्वाची चिंता करायला हवी. दुसऱ्याच्याबद्दल सारखी आपल्या मनामध्ये चिंता पाहिजे, त्याला मदत केली पाहिजे असा भाव मनामध्ये असला पाहिजे, तर ती अद्रोही वृत्ती होईल. खरं आहे. विवेकानंदांच्या चरित्रामध्ये कितीतरी असे छोटे मोठे प्रसंग आहेत. तिथे आपल्याला हे दिसतं. महाराजांना एकदा अमेरिकेतल्या वास्तव्यात एकाने विचारलं होतं की स्वामीजी तुम्ही तुमच्या देशाचं एवढं मोठं हे सांगता, म्हणजे सतत तुमच्या मनामध्ये देशाबद्दल प्रेम आहे, महत्त्व तुम्ही सांगत असता, मग तुमच्या देशामधल्या आत्तापर्यंत अशा मोठ्या लढाया किंवा आजूबाजूचे देश जिंकणं वगैरे असं काय काय झालं? तेव्हा महाराजांनी उत्तर देते लक्षात घ्यायचं की आपली मूळ ना हिंदूंची प्रवृत्ती कशी आहे ते आपल्याला दिसतं. स्वामीजी म्हणाले की हाच आमच्या देशाचा गौरव आहे. भारताचा गौरव कशात आहे तर आमचा देश कधीही दुसऱ्यावरती स्वतःहून कधीच हल्ला करणार नाही. आम्ही दुसऱ्याला त्रास होईल असं वर्तन करणार नाही. आता जो आपण अद्रोह पाहतोय ना तो आहे की आपण दुसऱ्याला त्रास द्यायची आपली प्रवृत्तीच नाही. भारताची ही वृत्तीच नाही की ते दुसऱ्याला त्रास देते. कुणाची श्रद्धास्थानं, कुणाची मंदिरं पाडणं हे आमच्या भारताच्या स्वभावातच नाही. आम्ही असं कधीच कुणाचं केलं नाही. कुणाची मुद्दाम आम्ही मंदिरं फोडली नाहीत. पण म्हणजे कुणाचं लूट घ्यावी, कोणाला त्रास द्यावा अशी मुळात वृत्तीच नाही. त्यामुळे जिंकायचं असेल ना तर आम्हाला लोकांची मनं जिंकली पाहिजेत, हे महत्त्वाचं आहे. स्वामीजींनी छान उत्तर दिलं त्याला की आम्हाला लोक आपल्यासे करायचं. आज
एवढ्या जगभर ते फिरले तेव्हा लोकांची मनं जिंकून आपल्या देशाचं मोठेपण त्यांनी सांगितलं. मग ते मोठेपण कशात ह्याच्यात आहे, आम्ही कोणालाही स्वतःहून कधीच हे करत नाही. ही जी आहे ती आमचा धर्म ही वृत्ती आम्हाला सांगतो, ही अद्रोही वृत्ती आहे. ही वृत्ती आमच्या देशाची आहे, आमच्या धर्माची आहे. आणि शेवटचा 26वा गुण आहे न अतिमानिता. न अतिमानिता म्हणजे काय तर स्वतःविषयी कधीही स्तुतीपर न बोलणं, म्हणजे प्रौढी नाही करायची. अगदी ज्याला म्हणायचं सन्मानाची म्हणजे माझाच मान व्हावा अशा प्रकारचा मनात पण विचार येता कामा नये, प्रौढी वाटता कामा नये, अहंकार वाटता कामा नये. आता आपण नीट बघायचं की स्वाभिमान वेगळा आणि अहंकार वेगळा. त्यामुळे या दोघांच्या मधली गोष्ट म्हणजे न अतिमानित आहे. स्वतःविषयी असा हीनगंड न्यूनगंड, मला काय जमणार आहे, माझ्यासाठी काय होणार आहे असं पण असता कामा नये. माझा निर्धार आहे, मी करणारच आहे असं पण वाटलं पाहिजे. म्हणजे असं तुच्छ भाव स्वतःबद्दल नाही हे करायचा, हीनपणा कमीपणा आपल्याबद्दल मानायचा नाही. मला काही जमणारच नाही, माझ्यासाठी होणारच नाही असा विचारच येता कामा नये. स्वतःला कमी लेखायचं नाहीच आहे, पण मीच काय तो करणार आहे असा अहंकार पण ठेवायचा नाही आहे. या दोघांच्या मधली जी गोष्ट आहे ना त्याला न अतिमानिता म्हणायचं. अगदी सोप्या भाषेमध्ये आत्ता मी म्हटलं तसं स्वाभिमान शब्द वापरायचा. जसं आपण भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझ्या देशावर माझे प्रेम आहे, हे जे माझ्या देशाबद्दलचं मी बोलते तो देशाबद्दलचा स्वाभिमान आहे, तो असलाच पाहिजे. आपल्या कुळाबद्दल, आपल्या वंशाबद्दल, आपल्या धर्माबद्दल, आपल्या देशाबद्दल, आपल्या आईवडिलांबद्दल स्वाभिमान असलाच पाहिजे. पण त्याच्यामध्ये कुठेही प्रौढी असता कामा नये, की स्वाभिमान वेगळा आणि प्रौढीपणा वेगळा. तर याच्यातलं अंतर लक्षात घ्यायचं आणि मग हा न अतिमानिता गुण काय आहे तो समजून घ्यायचा. एखाद्या चांगल्या गोष्टीची आपल्याला आवड असणं, त्याच्याबद्दल प्रेम वाटणं, त्याच्याबद्दल जिव्हाळा वाटणं, आत्ता मी म्हटलं तसं की देशाबद्दल, धर्माबद्दल, आपल्या आईवडिलांबद्दल अभिमान वाटणं ही चांगलीच गोष्ट आहे. तर ते वाटलंच पाहिजे, पण तो योग्य अभिमान वाटला पाहिजे, त्याला स्वाभिमान असं म्हणायचं. अशी जी स्वाभिमानी माणसं असतात ती डगमगत नाहीत, ती संकटांना घाबरत नाहीत. तो स्वाभिमान आपल्याजवळ असलाच पाहिजे. कोणाला शरण जात नाहीत, आपल्याकडे कमी पण घेत नाहीत, आपल्याकडे हीन पण घेत नाहीत, अशी मंडळी असतात. मग ते कदाचित येणाऱ्या संकटांचा मुकाबला करतात, आव्हान स्वीकारतात आणि असं आव्हान स्वीकारणारे स्वाभिमानी असतात तेच हे सगळं करा. मग कदाचित जिंकू किंवा मरू, परंतु स्वाभिमानानं आम्ही हे काम करू अशा प्रकारचे असतात. आता हा जर हे असेल, स्वाभिमान असेल, तर स्वाभिमानी माणूस हा कसा राहतो तर छान वर्णन करतात की स्वाभिमानी माणूस भरजरी कपडे मिळावेत अशा अपेक्षेत नाही राहणार, तर उलट तो फाटके कपड्यांचं मोलसुद्धा जाणेल. असा स्वाभिमान असणारा माणूस दुसऱ्याला अगदी पंचपक्वान्नाचं चांदीच्या ताटात जेवण मिळतं आहे, मग मला मिळत नाही म्हणून खंत नाही करणार, त्याला अगदी पत्रावीवरची मीठ भाकरीसुद्धा गोडच लागेल. स्वाभिमान असणाऱ्या माणसाला अमुक एक मला हवं आहे आणि ते असं तो म्हणणार, जे आहे त्याच्यामुळे तो मोठ्या स्वाभिमानाने राहील. गाद्या गिरद्यांमध्ये लोळण्यापेक्षा जमीन अंथरूण आणि आकाश पांघरूण इथे त्याला ऊब मिळेल अशा प्रकार. स्वाभिमान म्हणजे काय, तो दुसऱ्याकडे मग मला मिळालं पाहिजे आणि त्याला का मिळालं मला का नाही असा भावच त्याच्या मनामध्ये नसेल. या स्वाभिमानाने अशी हिंमत येते, सामर्थ्य येतं. कितीही माझ्या देशाला नावं ठेवा पण तो माझा देश आहे. म्हणजे मी खरंच सांगते की आज गेली 10-15 वर्ष मी परदेशामध्ये लेकीकडे जाते, त्या ठिकाणी मला आमच्याकडल्या अशा प्रकारच्या सेवा कार्यांना तुम्ही मदत करा असं बिलकुल सांगायला आवडत नाही. कशासाठी तुमच्या मदतीची आम्हाला काय गरज आहे असं मला वाटतं. हां, त्यांनी ते यावं, सेवाकार्य पाहावं, हा माझा देश आहे असं त्यांना वाटावं आणि माझ्या देशामध्ये हे चाललेलं सेवाकार्याला माझी काहीतरी फुलाची पाकळी मदत म्हणून त्यांनी तिथे द्यावी, हा भाग वेगळा. पण माझ्या देशामधली माणसं गरीब आहेत, माझ्या देशातली माणसं अनाथ आहेत, आम्ही असं अनाथ वसतिगृह चालवतो आहे आणि मग तुम्ही आम्हाला मदत करा, नाही. स्वाभिमान म्हणजे काय, तर तुमच्या मदती, आता ते खरे आमचेच लोक आहेत, ते काही परके नाही आहेत, पण त्यांच्या मदतीवर आम्ही इथे हे करतो आहे असा भाव मनात आला की असं वाटतं की हे असं मागणं आहे, हे नाही मागायचं.
तसं आहे की स्वाभिमान पाहिजे की आपण मागायचं, त्यांनी होऊन काय द्यायचं असेल ते यावं, त्यांनी द्यावं, त्यांचा पण देश आहे, त्यांनी त्या देशाबद्दल प्रेम व्यक्त करावं. आमच्या देशातल्या कमतरतेबद्दल नावं ठेवली किंवा उडं काढलं तर नाही आम्हाला आवडणार. जे आहे ते अशा प्रकारचं वाटलं याला स्वाभिमान म्हणायचं. हा आपला नेहमीचा अनुभव असतो की काय आमच्याकडे काय देशामध्ये चुकीच्या गोष्टी कमी नाही आहेत, पण त्या तुम्ही नाही आम्हाला सांगायच्या, असं जे वाटणं आहे त्याला स्वाभिमान म्हणायचं. आता हे असं आहे की विचार केला, इतिहासातला विचार केला तर आपल्याला कळतं की 750 वर्ष यवनांनी आपल्या देशावर राज्य केलं. थोडके नाही. म्हणजे समर्थांच्या तुकारामांच्या चरित्रापर्यंत विचार केला की संतांनी आपल्याला हे सगळं जाणवून दिलं. आणि त्याच्या आधीचा समाज 1, 2 नाही 750 वर्ष हे सगळं सहन करत होता. इतकं म्हणजे आपल्याजवळ काही पराक्रम आहे हेच जणू काही समाज विसरला होता आमचा, की आपण पण करू शकू, आपला देश पाहिजे, आपला राजा पाहिजे, अशी काही हिंमतच आमच्या समाजामध्ये राहिली नव्हती. म्हणजे खरोखरच आपला पराक्रम, आपला विवेक, आपली शक्ती ह्याचं कसं विस्मरण झालं होतं. अशी हीन दुःखी अशी सगळी जनता झालेली होती. जणू काही राज्य करणं हे आपल्याला शक्यच नाही आहे, कुणीतरी आपल्यावर राज्य करायचं आणि आपण त्यांचे गुलाम बनूनच राहायचं, अशा प्रकारचीच एक प्रवृत्ती झाली होती. पण संतांनी संत साधूंनी अगदी ज्ञानेश्वरांपासून आपण अनेक संतांचं पाहू की या सगळ्या संतांनी त्यांच्या आचरणाने, त्यांच्या शब्दाने, त्यांच्या वाणीनं आपल्यामध्ये तो स्वाभिमान, जाज्वल्य स्वाभिमान जागृत केला. आपल्यामधल्या सगळ्या कमतरता दूर केल्या, सगळ्यांमध्ये समानता आणली, सामंजस्य आणलं. आणि त्याच्यातून म्हणजे खरोखरच साधे भोळे मावळेच, पण त्यांच्या हातामध्ये तलवार मिळाल्यावर त्या मनगटात जोर आला, शूर शिपाई ते झाले. म्हणजे जो काही स्वाभिमान लोपलेला होता तो पुन्हा आला. आपल्याच्याने काही होणारच नाही असं जे वाटत होतं ते पुन्हा आलं. अर्थात हे असं वारंवार झालं. मग ते 750 वर्ष यवनांचं राज्य दूर गेलं, आमचा राजा आम्हाला मिळाला, काही काळ ते हिंदवी स्वराज्य आम्ही उपभोगलं. पण पुन्हा गोऱ्या इंग्रजांनी व्यापाराच्या निमित्ताने आम्हाला जणू काही विकतच घेतलं आणि पुन्हा आम्ही इंग्रजांचं अनुकरण करू लागलो. पुन्हा आमच्यामध्ये हा स्वाभिमान शून्यता ज्याला म्हणतो तशी आली की आम्हाला आमच्याच्याने काही होणारच नाही. मग पुन्हा एकदा अशी हिमतीची स्वाभिमानाची ललकारी, मेरी झाशी नाही होंगी, किंवा स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मी मिळवणारच, अशा घोषणा आल्या. पुन्हा आमचा स्वाभिमान जागृत झाला. अशा इतिहासातल्या गोष्टी आपल्याला कळतात. आणि जेव्हा जेव्हा स्वाभिमान जागृत झाला तेव्हा देश कसा जे काही देश गलित गात्र झाला होता तो कसा वरती आला ते आपल्याला लक्षात येईल. तेव्हा स्वातंत्र्य मिळालं. आता पुन्हा असं झालं की स्वातंत्र्य मिळाल्यावर सुद्धा 70, 72, 75 वर्ष आपण पाहतोय की आपल्याजवळ पराक्रम आहे, आपल्याजवळ सगळं ऐश्वर्य आहे, विद्या, कला आहे, ते सगळं आपण विसरलो आहे की हा सगळा वारसा आपल्याकडे आहे. पण दरवेळेस असं होतं की आपला स्वाभिमान संपतो आणि आपल्याजवळ काही आहे हेच आपण विसरून जातो. आणि मग यवनांचं काय किंवा इंग्रजांचं काय, प्रत्येक वेळेला राज्य आलं की आम्ही आमचा स्वाभिमान आमच्यासाठी काही होणार असते असे गलित गात्र होऊन जातो. आता चतुर इंग्रजांनी असा काही आमचा स्वाभिमान शून्य आम्हाला करून टाकलं की ते जाऊन 75 वर्ष झाली, पण त्यांनी आमच्यावर जो काही प्रभाव टाकलेला आहे त्या प्रभावाखाली अजूनही आम्ही तसेच आहोत. आमचा स्वाभिमान अजून बाहेरच आलेला नाही. स्वतंत्र झालो, इंग्रज गेले, आमचा देश स्वतंत्र झाला, पण ते जे काही 150 वर्ष ते करून गेलेलं आहे, आजही आम्ही आमच्या आईवडिलांना मम्मी पप्पा म्हणतो. आता हे मम्मी पप्पा आम्हाला ब्रिटिशांनी आमच्यावर लादलेल्या गोष्टी आहेत, पण तेच आमचा स्वाभिमान शून्य आहोत असं लक्षात आलं. तर स्वाभिमान असलं म्हणजे काय, जे माझं आहे ते मला बरोबर आहे असं वाटलं पाहिजे, त्याला स्वाभिमान म्हणायचं. मग त्याच्यात जी काही सुधारणा करायची ती आम्ही करू, पण दुसऱ्याचं आम्ही हे करणार नाही. अशा प्रकारचं जे काही इंग्रजांचं आहे ते चांगलं आहे असं जे वाटणं होतं ते वाटणं दूर झालं पाहिजे. आम्ही स्वाभिमान शून्य असल्यामुळे आम्हाला त्यांचंच सगळं बरोबर वाटतं. आजही तसंच झालेलं आहे. खरं तर हिंदू धर्म हा जगातला सर्वश्रेष्ठ धर्म आहे. संस्कृत भाषा ही सगळ्या भाषांची जननी आहे, पण हे सगळं आम्ही विस्मरणात गेलं आहे आमच्या असं दिसेल. आमची नुसती ब्रीद वाक्य जरी आम्ही वाचली तरी आमचं काय आहे तर आम्ही संबंध विश्वाला आम्ही म्हणतो. आत्मवत सर्व भूतेषु, सर्व भूतप्राणी मात्रांना ईश्वर आहे असं म्हटलं की ते जे आत्मतत्व आहे ते सगळ्या भूतमात्रांना असं म्हटलं. सर्वे संतो निरामया अशी आमची प्रार्थना आहे. आम्ही आमच्यापुरती नाही प्रार्थना करत,
सर्वे सद कृण्वंतो विश्ववार्यम अशी आमची प्रार्थना. इतकं का असतो मा सद्गमय, सगळीकडे कसं सत्य असू दे, सगळीकडला अंधार दूर होऊ दे, अशा प्रकारची प्रार्थना आम्ही करतो, असा आमचा धर्म आम्हाला सांगतो. त्यामुळे अशा धर्माचा स्वाभिमान आम्हाला वाटणं ही खरं म्हणजे आवश्यकता आहे. पण आज झालं आहे खरं असं की जे जे आमचं आहे ते आम्हाला नको आहे, त्यातलं जे चांगलं आहे ते चांगलेपणच आम्हाला कळत नाही आहे, अशी परिस्थिती झालेली आहे. एकीकडे वाटतं की थोडे अच्छे दिन आ रहे आहे, पण तरीही असं वाटतं की हे सगळं बरोबरचं आहे का, खरंच असं आतमधून झालं आहे का. इतक्या वर्षांनीसुद्धा पुन्हा एकदा आम्हाला लोकमान्यांच्या चतुःसूत्रीची आठवण करून द्यायला हवी. लोकमान्यांनी स्वातंत्र्याच्या पूर्वी आपल्याला सांगितलं की स्वदेशी, आजही आपल्याला त्याची गरज आहे की आमच्या देशात तयार होणाऱ्या वस्तूच आम्ही वापरली पाहिजे, आम्ही परदेशातली वस्तू नाही वापरता कामा. त्या चतुःसूत्रीची आम्हाला गरज आहे, राष्ट्रीय शिक्षणाची आम्हाला गरज आहे. आम्हाला इंग्रजांनी जी शिक्षणाची योजना आखली त्याच योजनेप्रमाणे आम्ही इतके वर्ष शिकणार. आत्ता कुठे थोडीशी शैक्षणिक काही बदल होत आहेत, परंतु नाहीतर आम्ही त्यांच्याच पद्धतीप्रमाणे शिक्षण घेतो आहोत. किंवा आत्ता म्हटलं स्वदेशीचा पुरस्कार आज पुन्हा आम्हाला करायला हवा आहे. स्वराज्य किंवा सुराज्य ज्याला म्हणतो, याच्यासाठी या सगळ्या गोष्टींची आवश्यकता आहे. आज पुन्हा खरं तर या विचारांची आवश्यकता आहे, तर आमच्या देशाची प्रगती होईल. आणि हे सगळे प्रश्न जे स्वातंत्र्यापूर्वी होते ते आजही आम्हाला दिसतात की सगळं ब्रिटिशांचं जे आहे तसंच आम्ही करतो आहे. अगदी खाद्यपदार्थ, औषधं, डेकोरेटिव्ह काय करायच्या गोष्टी, यंत्र, चायनीच्या वस्तू सगळ्या आम्हाला परदेशातल्या असतात तर त्या अधिक प्रिय असतात, ज्या आमच्या देशातल्या असतात त्या आम्हाला आवडत नाही. त्यामुळे पूर्वीसारखा आताही बाहेरच्या गोष्टींवरती बहिष्कार टाकला पाहिजे आणि स्वदेशीच वस्तू वापर केला पाहिजे, असं खरं व्हायला पाहिजे. असं जर केलं नाही तर आम्हीच आमच्या पायावर कोणाला मारून घेतली आहे असं होईल. इतकं स्वाभिमान शून्य असून चालणार नाही. न अतिमानितामध्ये दोन्ही गोष्टी आहेत की ही न कमी लेखायचं नाही, परंतु आपला स्वाभिमान शून्य पण व्हायचं नाही, असा विचार केला. पण खरंच हल्ली होतं खरं असं किती उदाहरणं आपल्याला मिळतात. परवा एक संवाद ऐकला की परीक्षेमध्ये परीक्षेत चांगले मार्क मिळायचा अभ्यास करायला पाहिजे. तर एक मुलगा दुसऱ्या मुलाला सांगत होता, एवढा एकच मार्ग नाही आहे की परीक्षेमध्ये अभ्यास करूनच मार्क मिळवायला हवे, दुसरे पण अनेक मार्ग आहेत. मी अशी चमकली, म्हणजे अशा दुसऱ्या मार्गाचा अवलंब करून परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळवणं ही आमची नियती नाही आहे, हे आम्हाला कोणीतरी आता सांगायला हवं आहे. अशा प्रकारचे जे विचार आमच्या मुलांच्यामध्ये येत असतील तर आम्हाला कोणीतरी ते थांबवता आले पाहिजे. कारण गैरमार्गाने आम्ही असं करणं, या सगळ्या अशा स्वाभिमानाला सात्विकतेची बैठक हवी. हा जो गुण भगवंत आपल्याला सांगतो आहे की स्वाभिमान आपल्या पाहिजे, तो सात्विकतेसाठी, चांगल्या कामासाठी पाहिजे. म्हणजे खरं तर आपण सारखं असं म्हणतो की प्रत्येक गोष्ट भगवंताच्या मर्जीने होते, पण एखादी चांगली गोष्ट करण्यासाठी आपली तिथे निवड झाली असेल तर तसं आपण सात्विकतेनं काम केलं पाहिजे. म्हणून मग अशी म्हटलं असं की आपल्याला स्वाभिमान आपल्या सगळ्या चांगल्या गोष्टींचा असला पाहिजे, त्या सगळ्या गोष्टींना कोणी धक्का बसणार नाही असं विवेकाने आपलं वागलं पाहिजे. आपोआप ती स्वभावामध्ये विवेक, नम्रता येईल आणि आपला देश, आपला धर्म या सगळ्यांबद्दल आपण स्वाभिमानाने वागू. आता होतं असं की एकीकडे आपण म्हणतो आता ह्या सगळ्या गुण आपल्याजवळ पाहिजे वगैरे, बरोबर आहे, पण ते करताना आपल्या लक्षात येतं की करता करविता परमेश्वरच आहे, करता करविता सगळा भगवंतच आहे, आपण निमित्त मात्र आहोत. तर आता हा स्वाभिमान गुणाच्या दृष्टीने विचार करायचा की अहंकार तर येता कामा नाही आणि स्वाभिमान तर वाटला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ की आपली नेमणूक किंवा आपली निवड एखाद्या चांगल्या कामासाठी जणू काही भगवंतांनी केली आहे असं समजून काम करायचं. समर्थांच्या आणि महाराजांच्या चरित्रामधला एक प्रसंग या निमित्ताने आपल्याला आठवेल, माहिती आहे, आठवण करून देते की किल्ल्याचं काम चाललेलं होतं. अनेक कारागीर काम करत होते, अनेक पाथरवर काम करत होते, अनेक मजूर काम करत होते. त्या कामाकडे महाराजांचं जातीनं लक्ष होतं. एक दिवस समर्थ पण तिथे आले होते आणि एवढी लोक तिथे काम करत होते की एक क्षणभर आपण या सगळ्यांचे पोशिंदे आहोत असं महाराजांना नकळत अहंकार झाला की काय. सद्गुरूंना सत्शिष्याच्या
मनामध्ये काय चाललं आहे बरोबर कळतं आणि समर्थांच्या लक्षात आलं की कुठेतरी असं वाटतं आहे की या सगळ्यांचा पोशिंदा मी आहे. आणि म्हणून एक तिथे प्रसन्न समर्थाने घडवला, एक पाथरवट काम करत होता, त्याला बोलावलं आणि जवळ एक मोठा दगड पडलेला होता. ते म्हणाले हा दगड फोड. सगळेजण कुतूहलाने पाहत होते की समर्थाने असा एक दगड फोडायला का सांगितलं असेल पाथरवटाला. महाराज पण पाहायला तिथे उभे होते आणि त्या पाथरवटाने घाव घातले आणि त्या दगडाचे 2 भाग झाले. आतमध्ये खळगा होता, त्याच्यामध्ये पाणी होतं, त्याच्यामध्ये एका बेडकिणीतून कोण उडी मारली आणि ती बाहेर आली. आता महाराजांच्या लक्षात आलं की मी सगळ्यांचा पोशिंदा आहे, हा मला होणारा अहंकार आहे. हा किल्ला मी बांधणार आहे, स्वराज्याची स्थापना करणार आहे, हा स्वाभिमान आहे. त्यामुळे करता करविता परमेश्वर आहे, आम्ही केवळ निमित्त मात्र आहोत, ही गोष्ट बरोबर आहे. पण आम्ही निमित्त मात्र आहोत ह्याचा स्वाभिमान आपल्याला असलाच पाहिजे. समर्थ सांगतात सत्कार्यासाठी प्रभूनं आपली निवड केली आहे, याबद्दल आपल्याला अभिमान बाळगायला वाटलाच पाहिजे. तो अभिमान म्हणजे ही न अतिमानिता असं आहे. म्हणजे उगाच कुठल्या तरी गोष्टीसाठी काहीतरीसाठी नको आहे आपल्याला करायला, पण चांगल्या कामासाठी आपल्याला हे करायला पाहिजे. या गुणाला माऊली छान छान हे देत आहे. माऊली म्हणतात आणि गंगा शंभूचा माथा पावोनी संकोचे जेवी पार्था तेवी मान्यपणे सर्वथा लाजण्याचे. 205व्या ओळीत माऊलीने या न अतिमानिता या गुणासाठी कसा स्वाभिमान पाहिजे, अहंकार नको. आपल्याकडे हीनपण पण घ्यायचं नाही आहे, पण आपल्याचा स्वाभिमान असला पाहिजे. हे जे सीमेवर असणारा हा गुण आहे, कुठे इकडे तिकडे झाला की गडबड होणार आहे. त्याला माऊली छान उदाहरण देत आहेत. माऊली म्हणत आहेत गंगा शंभूच्या माथा. शंकराच्या मस्तकावरून गंगा आली म्हणजे जटेमय धारण केलं त्यांनी. अर्थातच काय झालं, तिचा जो वेगवान आला असता प्रवाह, तो त्या जटेतून आल्यामुळे स्वाभाविकच संकुचित झाला, त्याला जरा वेग कमी झाला. आणि तेवी मान्यपणे सर्वथा लाजण्याचे, म्हणजे ती संकोचाने आली. म्हणजे अर्जुना ती त्या जटेतून आली ना, त्यामुळे तिचा संकोच झाला. ती अशी तिच्या वेगाचा जो काही तिला गर्व होता तो जरा नाहीसा झाला. आता असा विचार करायचा की ज्याला काय मानसन्मान मिळाला असेल, एखाद्याला मानसन्मान मिळतो तर त्यांनी लगेच असं अहंकार त्याला होता का नाही. त्या मानसन्मान मिळाल्यामुळे त्याला थोडंसं लज्जित व्हायला झालं पाहिजे. मला कशाला मानसन्मान देत आहे असं लज्जित होणं, संकुचित होणं. ती गंगा जशी संकुचित, तिचा प्रवाह जसा लहान झाला तसं चांगलं काम केलं आहे, मानसन्मान लोक देत आहेत, तरीही त्याला असं संकुचित वाटलं पाहिजे, संकोच वाटला पाहिजे. त्याला न अतिमानिता. किंवा आणखीन एक शब्द 13व्या अध्यायात आपल्याला गेला आहे, अमानित्व. या गुणाचा आपण अभ्यास केला आहे पूर्वी. तो गुण म्हणजेच न अतिमानिता असा आहे. पुढल्या ओळीमध्ये त्याचा उल्लेख माऊली करतात. ते हे पुढत पुढती अमानित्व जाण सुमती, मागा सांगितलेसे की ती तेच ते बोलू. तर आता परत परत काय सांगायचं, सुमती अर्जुना तू जाणकार आहेस, 13व्या अध्यायात सांगून झालेलं आहे. पूर्वी अमानित्व हा गुण जो मी सांगितला तोच गुण न अतिमानिता ह्याच्यामध्ये आहे. पुन्हा तेच सांगायची काही आवश्यकता नाही आहे. तू सुमती आहेस, तू बुद्धिमान आहेस, तुला कळेल. त्यामुळे हा गुण पूर्वी सांगून झालेला आहे. एवम ही 26 ब्रह्मसंपदा हे वसत असे, मोक्ष चक्रवर्तीचे जैसे अग्रहार होये. आता इवी 26 आहे. हे जे 26 गुण आत्तापर्यंत आपण वर्णन केले, गेले 5 महिने आपण अभ्यास करतो आहोत या 26 ओळाचा. ही एका अर्थाने ब्रह्मसंपदा म्हणजे दैवी संपत्ती आहे. ब्रह्मसंपदा हे वसत असे, ही दैवी संपत्ती आहे. मोक्ष घेऊन गेलेली, मोक्ष सम्राटाची म्हणजे जीवनमुक्तीची ही गोष्ट आहे. हे 26 गुण असणाऱ्याला जीवनमुक्ती मिळेल असं आहे. याचा अर्थ म्हणाले असा आहे, त्याच्यात दिले मोक्ष चक्रवर्तीचे जैसे अग्रहार. अग्रहार म्हणजे पूर्वी अशी गावं इनाम द्यायचे, वतनं द्यायचे, तसं म्हणे जणू की हे जीवनमुक्तीचे हे 26 इनामी गावं आहेत, वतनं दिलेली आहेत. ही वतन दिलं म्हणजे झालं, हे गुण त्यांच्याकडे आहेत, ते त्यांचं काम झालंच असं होईल. नाना हे संपत्ती दैवी, या गुणतीर्थांची नीच नव्हे, निर्विण्ण सगळांची दैवी गंगाची आली. पुढल्या याच्यात ते सांगतायत नीच नवी म्हणजे नित्य नवी. हे सगळं ना नित्य नवी संपत्ती वाटेल. हे 26 गुणच आहेत, ते खरे काही असं नाही आहेत, पण अगदी नित्य नवी संपत्ती आहे असं आपल्याला वाटेल. आणि याच्यातून काय होईल तर गुणतीर्थ, साधं साधं 26 गुण म्हणजे गुणतीर्थ त्याला म्हणतात. दैवी संपत्ती आहे सगळे. आणि जसं सगरपुत्र
अनेक पिढ्या त्यांनी काम केलं आणि सगळं पुत्रांचा उद्धार झाला आणि गंगा आली, तशी ही 26 गुणांची गंगा आहे. अशी नित्य नवी वाटेल अशी 26 गुणांची गंगा आहे. त्या सगळ्या पुत्रांच्या उद्धाराकरता जशी गंगा आली तशी ही गंगाच वाटते आहे. की गुणकुसुमांची माळा, पुढल्या ओळीमध्ये फार गोड दृष्टांत माऊली देतात. या 26 गुणांचं कौतुक फार सुंदर पद्धतीने करतात. ते म्हणतात गुणकुसुमांची माला आहे. 26 गुणांची जणू काही एक माळ केली, एक हार तयार केला आहे. हे घेऊन मुक्ती बाळा. आता हे 26 गुण ज्याच्याजवळ त्याला मुक्ती मिळते असं आधीच्या ओबीमध्ये सांगितलं. आता म्हणतात ही जर एखादी 26 गुणांचा हार तयार केला आणि मुक्ती नावाची बालिका तो हार घेऊन उभी आहे. वैराग्य निरपेक्षाचा गळा गिवसित असे. गिवसित असं म्हणजे शोधते. आता ती शोधते की ही माळ मी कोणाला घालू. मुक्ती नावाची बाधा आहे, मुक्ती मिळणार आहे. ज्याला कोणाला माळ घालेल त्याला ही मुक्ती मिळणार आहे. मग ही मुक्ती 26 गुणांची केलेली ही माळा म्हणजे हा हार कोणाला घालणार तर वैराग्य निरपेक्षाचा गळा. तो ती शोधते वैराग्य धारण केलेला, अगदी निरपेक्ष, कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नाही असा निरपेक्ष गळा असणारा कोण बरं वैराग्य धारण केलेला आहे. त्याच्या गळ्यात ही मुक्ती बाळा 26 गुणांची माळ घालणार आहे. जणू काही स्वयंवर चाललेला आहे. मुक्ती नावाची बालिका आहे आणि वैराग्य धारण केलेला किंवा निस्वार्थ असणारा, निस्वार्थ कर्म करणारा असा तिला वर हवा आहे आणि ती ह्या 26 गुणांची मालिका त्याला घालते. त्या वैराग्य धारण केलेल्याला मुक्ती मिळणारच, कारण त्याच्याजवळ 26 गुण येणार ना. म्हणून फार सुंदर दृश्य दाखला माऊलीने त्याचं डोळ्यासमोर उभं राहतं की मुक्ती नावाची बालिका, 26 गुणांचा हार, वैराग्य धारण केलेला, निस्वार्थ कर्म करणारा हा वर, आणि त्या वराला ती शोधते आणि तो मिळाला की 26 गुण त्याच्याजवळ आधीच आहेच, वैराग्य आहेच, तो निस्वार्थी, त्याच्यात 26 गुण आले त्याला मुक्ती मिळणारच आहे. अशा प्रकारचा फार छान दृष्टांत दिला की 26 गुणज्योती. आणखीन एक देतात, इही उजळून आरती गीता आत्मया निजपती निरांजना आली. आता म्हणतात ही गीतारूपी जणू काही स्त्री आहे आणि की 26 गुणज्योती. ती काय करते तर आपल्या जो कोणी निजपती म्हणजे परमात्मा, आता गीता स्त्री त्यामुळे परमात्मा स्वाभाविकच पती, आणि असा हा त्याला ती ओवाळते. ओवाळण्यासाठी जे काही निरांजन लागतं हे निरांजन म्हणजे 26 गुणांचे दिवे असं लावून ती आरती घेऊन आलेली आहे की 26 गुणज्योती, 26 गुणांची ज्योतींची आरती. ही उजळवणी ती आता पतीला ओवाळते. कोण आहे तर गीता आत्मया निजपती, गीता नावाची ही स्त्री आणि निजपती परमात्मा याला ती या 26 गुणांच्या आरतीनं ओवाळते आहे. उगळीती निर्मळे गुण इथेची मुक्ता इयेची मुक्ता फळे दैवी शुक्ती कळे गातार्णवीची गीतार्णवीची. आता ते म्हणतात गीता अर्णव. गीता अर्णव म्हणजे गीतारूपी समुद्र. आता या गीतार्णव म्हणजे गीतारूपी समुद्राचं काय आहे तर या समुद्रामध्ये जशी संपत्ती असते, शिंपले असतात, त्या शिंपल्यातून जणू काही मोती जसे बाहेर पडतात तसे 26 गुण बाहेर पडतात. उगळीती निर्मळे गुण इयेची मुक्ता फळे असं त्या समुद्राच्या तळाशी असणाऱ्या शिंपल्यातून मोती बाहेर येतात. तसं म्हणाले ह्या संपत्तीरूपी कमळातून त्या कळीतून 26 गुण बाहेर पडतात म्हणजे शुद्ध मोती बाहेर पडतात. उगळीती निर्मळे गुण इयेची मुक्ता फळे दैवी शुक्ती फळे गीतार्णवीची. आणि काय बहु अनुऐसी अभिव्यक्ती ये आपैसी केले दैवी गुण अशी संपत्ती आहे. आता ही जी संपत्ती मिळाली या संपत्तीचं किती वर्णन करू. 26 हे असे बाहेर आले शुद्ध मोती आहेत, 26 गुण म्हणजे 26 मोती आहेत. या दैवी संपत्तीचं कसं वर्णन करू, कारण ही सगळी जी गुणांची राशी आहे ही सगळी दैवी संपत्ती आहे. ही आपैसी अभिव्यक्ती आपोआपच स्पष्टपणानं कळेल असं ह्याचं वर्णन आहे. वेगळं वर्णन करायची आवश्यकता नाही. म्हणजे गुणांना शोधायला जावं लागत नाही. असं म्हणतात ना की गुणी माणसाला आपोआपच कळतात, त्यांचं गुणी माणसाला शोधायला जावं लागत नाही. केतकीला शोधावं लागत नाही, त्याचा सुगंध कळतोच. तसं ते सांगतात की ही सगळी ही दैवी संपत्ती आहे, ही आपोआप स्पष्ट कळेल असं वर्णन आहे. असं 212व्या ओळीपर्यंत या 26 श्लोकांचं माऊलीने वर्णन केलं. ते 213वी जी ओवी आहे त्याच्यात आता पुढल्याचा प्रस्तावना माऊलीने केली. ते म्हणतात की आता हे झालं, आता इथून पुढे
मी तुला आसुरी संपत्तीचं हे सगळं सांगणार आहे. आपण त्या आसुरी संपत्तीचा विचार पुढल्या वेळेला करूया. आज आपण ह्या 3 श्लोकांमध्ये आलेल्या 26 गुणांचा अभ्यास पूर्ण केला. तर या 26 गुणांसाठी वारंवार आपल्याला सारखा प्रयत्न करायला पाहिजे असं लक्षात आहे की खरंच सुरुवात झाली तर आपण पाहिलं की आपल्याला कशाची भीती वाटता कामा नये अशी सुरुवात आपण केली. 16व्या अध्यायाची सुरुवातच मुळी अशी आहे आणि ती आता अखेरपर्यंत म्हणजे खरोखरच या 26 गुणांची मालिका तयार झाली, हार तयार झाला आणि तो हार जणू काही भगवंत आपल्या भेटीला देतोय. आपली ती स्वीकारायची तयारी पाहिजे. ती तयारी माऊलीने आपली करून घेतलेली आहे. त्यामुळे आता 26 गुणांची मालिका आपण आपल्याजवळ ठेवूया आणि मग केवळ भगवंत जसं अर्जुनाला सांगतोय की माहिती पाहिजे म्हणून मी तुला आसुरी संपत्ती सांगणार आहे. खरं म्हणजे काही आवश्यकता नाही. मी 26 गुण तुला सांगितले, सगळे दैवी गुण मी तुला सांगितले, दैवी संपत्ती तुझ्याजवळ आहेच ती तुला दाखवली आहे. त्यामुळे आसुरी वाईट गोष्टी खऱ्या सांगायची आवश्यकता नाही आहे, पण माहिती पाहिजे म्हणून मी तुला हे सांगणार आहे असं म्हणून भगवंताने अर्जुनाला आसुरी संपत्ती सांगितली. ती आसुरी संपत्ती आपण पण अर्जुनासारखी ऐकून घेऊया, पण ती आपल्यामध्ये येता कामा नये अशा प्रयत्नापुरतीच ती आपल्याला ऐकायची आहे आणि 26 गुणांचाच आपल्याला अभ्यास सारखा करायचा आहे असा विचार करू आणि माऊलींच्या ओव्या आठवू. साधारण मला वाटतं आज 197 ते 212 काकांच्या ओव्या ऐकू म्हणजे आणखीन त्या आपल्या सगळ्या पक्क्या होते. थांबूया. धन्यवाद.